नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज. बांधवांनो, मागच्या 9 आणि 10 तारखेला मागील दिलेल्या मेसेजनुसार म्हणजे सतत सोडत असलेल्या भागांना दिलासा म्हणून असा एक मेसेज दिला होता. त्या पद्धतीने त्या भागात मुसळधार तर काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आहे, पण त्यातूनही 5 ते 6% भाग हा पावसाने सोडलेला आहे. आज दिनांक 11 जून रोजी काय कंडिशन असेल हे थोडक्यात सांगून पुढची जी कंडिशन आहे आठवड्याभराची या बाबतीत आपण बोलणार आहोत. मित्रांनो, आज सोलापूर, बार्शी, वाशी परिसर तसेच धाराशिवच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. तो पाऊस माजासुंबा, केज, अंबाजोगाई, लातूर पट्ट्याकडे जाणार आहे. बीड जिल्ह्यातही आज काही ठिकाणी हा पावसाच्या सरी कोसळणार आहेत. जालन्यामध्ये सुद्धा काही दक्षिण भागामध्ये अंबड, शहागड, घनसावंगीमध्ये मोजक्या ठिकाणी ही परिस्थिती असणार आहे. कालच्यासारखी कंडिशन मात्र नाही आहे. त्याचबरोबर अहमदनगर परिसरामध्ये काही ठिकाणी, सांगली साताऱ्यामध्ये तुरळक ठिकाणी, अकोला अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर हा असणार आहे. पण यामध्ये कालच्या तुलनेमध्ये मागच्या 9-10च्या तुलनेमध्ये जो थोडा ओसरलेला असणार आहे. थोडीफार कंडिशन ही वाढलेली धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या लाईव्हला जे लाईटचा अडथळा आहे मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे काल ढगफुटी सदृश्य पाऊस हा तोडकर हवामान अंदाज केंद्रस्थानी म्हणजे डाळगाव येथे झालेला आहे. त्यामुळे आपला लाईव्ह हा कालपासून ते 3 दिवसापासून सारखा बंद आहे. त्याचबरोबर आजच्या पावसाची कंडिशन मालेगाव परिसर, साक्री परिसरात काही ठिकाणी, जळगावमध्ये तुरळक ठिकाणी. जळगावचा पाऊस मात्र दिनांक 12 नंतर विश्रांती घेत आहे. जालना, वाशिम, अकोला, अमरावतीमध्ये काही मोजक्या ठिकाणी बरसत असलेला पाऊस, तोही चांगल्या पद्धतीने बरसलेला पाऊस हा येत्या 2 दिवसानंतर विश्रांती घेत आहे. म्हणजे 48 तासात ही विश्रांती असणार आहे. 14 तारखेपासून ते 13 तारखेपासून ते 14 तारखेपासून तर राज्यामध्ये 18 तारखेपर्यंत ही विश्रांती असणार आहे. त्यामुळे पेरणीचा निर्णय हा वैयक्तिक असावा, कारण की अंदाज मात्र आपण सर्वांसाठी वेगळा पद्धतीने जिल्ह्यात बरसत असल्याप्रमाणे देत आहे. मित्रांनो, हिंगोली, वाशिम, नांदेड, यवतमाळ भागामध्ये तसेच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागामध्ये मान्सून हा सर्वाधिक चांगला बरसणार असल्यामुळे 18 जून ते 22 जूनपर्यंत तसेच 24 जूनपर्यंत हा मान्सून चांगल्या पद्धतीने बरसणार आहे. त्यामुळे धुरळ पेरणी तारखा या भागामध्ये 16, 17, 18 अशा पद्धतीने असणार आहे. त्याचबरोबर जालन्यामध्ये असलेली कंडिशन ही आता उद्यापासून नॉर्मल होईल. आजच मात्र गरमीची लेवल तसेच ह्युमिडिटीची जी लेवल असते ती रिव्हर्स आलेली आहे. बीडमध्ये सुद्धा ह्युमिडिटीची लेवल खालवली आहे, म्हणजे गरमीची जी आर्द्रता असते ती भरपूर प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाळी बनणं, गर्जनेचा जो बदल आहे तो पण आज पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जे काही परिसर आहे नाशिक, पुणे परिसरामध्ये बरसत असलेला मुसळधार पाऊस देखील तिथे आज काही प्रमाणात बरसेल, पण विश्रांतीसारखी ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर राहिलेले जे भाग आहेत वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती येथे मोजक्या ठिकाणी आजही पाऊस बरसणार आहे. बुलढाणा जिल्हा, जालना जिल्ह्यातील उत्तरेकडील भाग, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भाग, दक्षिणेकडील भाग या भागातही काही प्रमाणात विश्रांती पाहायला मिळणार आहे. पावसाची कंडिशन मात्र नॉर्मल पद्धतीने असणार आहे. नेहमी बरसत असलेल्या मागच्या 2 दिवसापासून ती कंडिशन आता कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तरीसुद्धा या जिल्ह्यांना मोजक्या ठिकाणी पाऊस होणार आहे. जे भाग पावसाने सोडले आहे अशी टक्केवारी 7 ते 8% पर्यंत आहे. तर काही जिल्ह्यानुसार बुलढाणा जिल्हा असेल, वाशिम असेल, हिंगोली असेल ही 20 ते 25% आहे. त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये ही टक्केवारी जवळपास 60-65% आहे. मात्र 40 ते 25% भागामध्ये चांगला पाऊस देखील झालेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली तरी चालेल, पण मोजक्या ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी कोरडं निघत असेल तर पेरणीची घाई टाळावी. मित्रांनो, आजचा लाईव्ह आपण घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आजच्या लाईव्हला सर्वांनी हजर राहायचं आहे. जे कोणी नवीन असतील, माहिती उपयुक्त पडत असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवत चला आणि प्राईम मेंबरशिप लाईव्ह देखील जॉईन करत चला. धन्यवाद.